आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी न्यूज आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर हे उत्तर प्रदेशमधील आहेत आणि इलाहाबाद हायकोर्टाच्या वतीने जे आहेत उच्च न्यायालयाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आदेश शिक्षकांची जॉईनिंग लेटर संदर्भात देण्यात आला होता। ते ऑर्डर कशा संदर्भात आहे आणि नेमका या ऑर्डरचा फायदा आपल्या राज्यातील उमेदवारांना होऊ शकतो का, अशी जे काही डिटेल्स आहेत ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला। आचारसंहितामध्ये जे नियुक्त शिक्षकांची जी अपॉइंटमेंट लेटर असते किंवा नियुक्तीपत्र असते त्याच्यावर तुम्ही ते थांबवू शकत नाही किंवा त्याच्यावर ते जे प्रशासन है ते रोक लावू शकत नहीं। असे नियुक्त शिक्षिका निशा शर्मा की याचिका पर सुनवाई करते हुए इलाहाबाद हाई कोर्ट ने कहा कि चुनाव आचार संहिता की वजह से नियुक्त शिक्षकों की ज्वाइनिंग नहीं रोकी जा सकती। कोर्ट ने गाजियाबाद बीएसए के ज्वाइनिंग रोकने के आदेश को रद्द कर दिया। म्हणजेच मित्रांनो, एक उमेदवारांनी ही याचिका इलाहाबाद हायकोर्टामध्ये टाकली होती। त्यामध्ये त्यांनी जे आहे त्यांची निवड झाली होती, परंतु त्यांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात जॉईनिंग लेटर देण्यासंदर्भात जे काही गाझियाबाद येथील प्रशासन असेल BCA यांनी जॉईनिंग लेटर काढण्यासंदर्भात पत्र काढला होता की 2019ची त्यावेळची आचारसंहिता लागलेली आहे लोकसभा इलेक्शनची, त्यामुळे आम्ही जे नियुक्तीपत्र देऊ शकत नाही आणि हे नियुक्तीपत्र त्यांनी थांबून ठेवले होते। परंतु सदर एका उमेदवारांनी जे आहे महिला उमेदवार आहेत तर त्यांनी त्यांचे जे काही इलाहाबाद हायकोर्ट असेल तिथे याचिका टाकली होती आणि त्या याचिकेमध्ये हिअरिंग झाली होती आणि महत्त्वपूर्ण आदेश माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने उमेदवारांच्या बाजूने देण्यात आले होते की तुम्ही हे जे काही जॉईनिंग आहे शिक्षक उमेदवाराची ते थांबवू शकत नाही आणि प्रशासनाचे जे आदेश आहेत ते रद्द केले होते। आपल्याला स्क्रीनसमोर जे दिसत आहे त्यामध्ये सदर याचिकेची काही महत्त्वाची माहिती आहे, त्याचा उपयोग आपण देखील करू शकतो। केसचा जे नंबर आहे ते स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे। 2019 मधील ही याचिका आहे 5121 ही याचिकेचा क्रमांक आहे। रिट अपील त्यांनी टाकला होता। सदर याचिकेचा निकाल काढून याचिका डिसमिस देखील त्याच वेळी करण्यात आली होती। याचिकेमध्ये जे याचिकाकर्ते पिटिशनर आहे त्यांचं नाव तुम्ही बघू शकता, त्यांचे वकील आहेत आणि त्यांनी UP म्हणजे उत्तर प्रदेशचे त्यांचे जे काही प्रशासन असेल त्यामध्ये स्टेट ऑफ UP यांना पार्टी केला होता। तसेच जे काही कलेक्टर असेल इलेक्शन कमिशन यांना देखील त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये पार्टी केलेला आहे। त्यांचे जिल्ह्याचे बेसिक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे आपल्यासारखे शिक्षण अधिकारी असेल आणि बेसिक शिक्षा परिषद याचे ते BSP UP इलाहाबाद यांचे जे काही सेक्रेटरी असेल आणि इतर यांना सर्वांना त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये मित्रांनो इथे पार्टी केला होता, याचिका टाकली होती। त्यामध्ये त्याच वेळी 5 तारखेला जे आहे त्यावर जजमेंट आला होता आणि याचिका निकाली काढण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये मान्य जे हायकोर्टाचे प्रकाश पाडिया जज साहेब आहेत त्यांनी सिंगल बेंचमध्येही रिट पिटिशन सिव्हिलचा ऑर्डर दिलेला आहे। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील ही माहिती शेअर केलेली आहे तुमच्यासाठी। उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद उच्च न्यायालयाने सहाय्यक शिक्षिकेच्या पदावर नियुक्त झालेले एका उमेदवार ज्यांचं नाव निशा शर्मा म्हणून होता, त्यांना रुजू न करण्याचा BSA गाझियाबादचा जे आदेश आहे ते रद्द केला आहे। या खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या वतीने अशी टिप्पणी देखील करण्यात आलेली आहे की निवडणूक आचारसंहितेमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही जी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची नियुक्ती पदभार स्वीकारण्यास त्यांना प्रतिबंध करते, म्हणून हा आदेश मान्य जज साहेबांनी रद्द केला होता। आपण स्क्रीनवर बघू शकता की आपल्या चॅनलवर देखील तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आपण इथे शेअर केलेली आहे। 2019 मध्ये देखील निवडणुकीची आचारसंहिता लागली होती, त्यावेळी देखील नियुक्तीपत्र उत्तर प्रदेशमधील BSA जे काही त्यांचे प्रशासन असेल त्यांनी थांबवले होते, परंतु त्यांचा हा आदेशच रद्दबातल केलेला आहे इलाहाबाद हायकोर्टाच्या वतीने। आपल्याला स्क्रीनसमोर जे काही ऑर्डर दिसत आहे ते तुमच्यासाठी आपण चॅनलवर देखील टाकलेला आहे। कोर्ट रूम नंबर 18 मध्ये त्यांची हिअरिंग होती। याचिकेचा क्रमांक, याचिकाकर्ते, कोणाच्या विरुद्ध याचिका टाकली होती तर उत्तर प्रदेश प्रशासनाच्या विरुद्ध आणि इतर देखील इलेक्शन कमिशन यांना त्यांनी त्यामध्ये पार्टी केला होता। हे दोन्ही वकील याचिकाकर्ते व समोरचे प्रतिवादी यांच्यातर्फे त्यांनी लावले होते। यामध्ये जे काही ऑनरेबल जस्टिस आहेत त्यांचं नाव आपण बघू शकता आणि त्यांनी इथे वकिलांचा पहिल्या पॅरेग्राफमध्ये माहिती दिलेली आहे की कोणाच्या वतीने कोणते वकील इथे उपस्थित होते सुनावणीमध्ये। आता जे काही पिटिशनर आहे याचिकाकर्ते आहेत त्यांनी रिट पिटिशन जे टाकलेलं आहे ते प्रशासनाचा 22/3/2019 आणि 28/3/2019 जे ऑर्डर होता किंवा पत्र होता डिस्ट्रिक्ट बेसिक एज्युकेशन ऑफिसर गाझियाबाद यांचा, त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की दी जॉईनिंग ऑफ द पिटिशनर वाज रिस्ट्रेन on the ground that model code of conduct has been come into force due to parliamentary
इलेक्शन 2019 म्हणजे 2019चे जे काही सर्व जनरल इलेक्शन्स आहेत लोकसभेचे, त्याची आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जे जॉइनिंग लेटर आहे ते आम्ही देण्यापासून जे थांबवलेले आहेत, असं देऊ शकत नाही. आचारसंहिता आहे असं त्यांचं एक पत्र होता 22/3चा आणि 28/3/2019चा प्रशासनाचा. तर त्याला जे आहे इथे जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी इथे मान्य त्यांचे उच्च न्यायालयात त्यांच्या खंडपीठामध्ये चॅलेंज केला होता आणि जे काही माहिती त्यांनी यामध्ये दिली होती तर त्याला अनुसरून उच्च न्यायालयाच्या वतीने हा ऑर्डर तिथे देण्यात आलेला आहे. एका 2012चं देखील इथे सदर ऑर्डरमध्ये जे संदर्भ आहे ते घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर मान्य जज साहेबांनी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये इथे जे काही माहिती देताना सांगितलेलं आहे की नो मटेरियल व्हॉट्सएव्हर हॅज बीन प्लेस्ड बाय लर्न काउन्सिल फॉर द रेस्पोंडंट टू दी कॉन्ट्ररी टू दी लॉ लेट डाऊन बाय दिस कोर्ट इन द केस ऑफ प्रतिमा भरद्वाज सुप्रा. अजून एक देखील याचिकेचा त्यांनी इथे रेफरन्स दिलेला आहे. आणि यापूर्वीच ऑलरेडी जे हायकोर्ट आहे त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की नो प्रोव्हिजन अंडर दी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट प्रोहिबिटिंग द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन टू अपॉइंट टीचर्स ऑर एम्प्लॉईज इन देअर इन्स्टिट्यूशन. म्हणजे जे काही आचारसंहिता आहे, आदर्श आचारसंहिता, त्यामध्ये कोणताही असा प्रोव्हिजन नाहीत की त्यामुळे तुम्ही शिक्षकांची जी भरती आहे तुमच्या इन्स्टिट्यूटमधील किंवा जे काही शिक्षकांची नियुक्ती आहे ते थांबवण्याचं कोणताही इथे त्यांचं म्हणणं आहे की प्रोव्हिजन नाही. त्यामुळे आम्ही देखील आता वरील सर्व बाबी पाहता इथे 22/3/2019, 28/3/2019 हे दोन्ही जे आदेश आहे प्रशासनाचे डिस्ट्रिक्ट बेसिक एज्युकेशन ऑफिसर यांचे जे गाझियाबाद प्रशासनाने काढलेले आहे ते आम्ही इथे सेट असाइड अँड सेम इज हेअर बाय सेट असाइड, म्हणजे या दोन्ही आम्ही जे इथे सदर आदेशाला जे इथे स्थगिती देत आहोत किंवा त्याला इष्टे त्यांनी दिलेले रद्दबादल इथे ठरवलेलं आहे त्यांचे पत्राला. आता त्यांनी पुढे निर्देश दिलेले आहेत की जे काही डिस्ट्रिक्ट बेसिक एज्युकेशन ऑफिसर आहे गाझियाबादचे त्यांनी जे आहे पुन्हा आता फ्रेश एक ऑर्डर स्ट्रिक्टली काढायचं आहे आणि 10 दिवसाच्या आत हे ऑर्डर झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत तुम्ही जे आहे एक फ्रेश ऑर्डर काढून जे काही उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भातलं तुम्हाला जे इथे कारवाई करायची आहे. आणि ही जी याचिका आहे ते डिस्पोज केली होती आणि त्यांचा जे आदेश आहे नियुक्त्या थांबवण्याचा त्याला सेट असाइड म्हणून इथे मान्य जज साहेबांनी ऑर्डर दिला होता. तर त्यानंतर सदर उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा इथे झालेला होता. तर आता मित्रांनो या आदेशाचा तुम्हाला माहिती देण्याचा इतकाच आपला हेतू आहे की आता आपल्या राज्यामध्ये देखील शिक्षकांची भरती झालेली आहे. त्यामध्ये 11,085 पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्ट झालेले आहे. यापैकी बरेच उमेदवार शाळेवर रुजू झालेले आहे. ते दररोज आपल्या शाळेमध्ये जाऊन अध्यापन देखील करत आहे. परंतु असे बरेच उमेदवार आहेत की त्यांना जे आहे DV झालेला आहे, परंतु सध्या आचारसंहिता लागू झाल्याने त्यांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात जिल्हा परिषद असेल किंवा नपा मनपा असेल यांच्याकडून थोडासा विलंब होत आहे किंवा ते आचारसंहितेचं कारण इथे देत आहे. तर त्यांना जे आपण सदर हायकोर्टाचा जे काही हा आदेश आहे ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकलेला आहे. त्याचा रेफरन्स देऊन तुम्ही त्यांना जे आहे नियुक्ती देण्यासंदर्भातली म्हणजे ज्यांचे DV वगैरे सगळे पूर्ण झालेले फक्त इथे नियुक्तीपत्र थांबवलेले जे काही आपले भावी शिक्षक असतील तर ते सदर जे ऑर्डर आहेत त्याचा रेफरन्स देऊन तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर जर ते ऐकत नसतील तर आपल्याला जे आहे आपल्या हायकोर्टामध्ये देखील सदर याचिकेचा रेफरन्स घेऊन जाता येते. आणि इलाहाबाद हायकोर्टाने जे काही 2019मध्ये आदेश दिलेला आहे त्याचा रेफरन्स घेऊन संदर्भ घेऊन आपण देखील आपले महाराष्ट्र राज्याचे जे तिन्ही खंडपीठ आहेत तिथे जाऊ शकता आणि आपली नियुक्तीपत्र संदर्भात जे आहे मागणी करू शकता. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती. नक्कीच मित्रांनो या ऑर्डरचा फायदा आपले भावी शिक्षकांना होईल अशी आशा करतो. आणि हे जे ऑर्डर आहे ते तुम्हाला सर्व ऑर्डर कॉपी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध करून दिलेली आहे. ते आपण जाऊन डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता. त्यानंतर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.